आणि यापुढची बातमी भाजपच्या एका नव्या अभियानाची। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपनं धन्यवाद देवेंद्रजी हे अभियान सुरू करण्याचा मानस केलेला आहे। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवलं जाईल। या अभियानांतर्गत देवेंद्र फडणवीसांच्या सत्कारासह मुंबईमध्ये 20 फेब्रुवारीला जाहीर सभा होणार आहे। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्येच भाजपची सभा होते। काळा चौकीमध्ये या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। 20 फेब्रुवारीला हा सोहळा पार पडेल। सुशांत सावंत आपल्याला माहिती देतील। सुशांत, हे अभियान नेमकं काय आहे, काय उद्देश आहे या अभियानामागचा? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर काही महिन्यापूर्वीच भाजपकडून गृहनिर्माण संस्थांसाठी एक शिबिर घेण्यात आलं होतं गोरेगाव नेस्कोमध्ये। या ठिकाणी गृहनिर्माण संस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात आल्या होत्या आणि त्याची आता पूर्तता झाल्यानंतर आता मुंबईमध्ये धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचं धन्यवाद देवेंद्रजी अभियान जे आहे ते सुरू होणार आहे आणि 20 फेब्रुवारीला खरं तर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। या ठिकाणी ज्या ज्या समस्या आहेत कशा पद्धतीने सोडवण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती जी आहे ती भाजपकडून देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे जर आपण बघितलं असेल तर भाजपनं गेल्या काही दिवसांपासून जिथे ठाकरेंचं वर्चस्व आहे, ज्या ठिकाणी ठाकरेंची सत्ता आहे त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि आता हा कार्यक्रम देखील ठाकरेंच्याच बालेकिल्ल्यात काळा चौकीमध्ये शहीद भगतसिंग मैदानात होणार आहे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे आणि जी वचनं दिली होती ती वचन पूर्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं धन्यवाद देवेंद्रजी हे अभियान आता भाजपकडून राबवण्यात येतं। विशेषतः जर आपण बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल त्यासोबत लोकसभेसाठी भाजपनं मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केलंय। त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाला तितकंच महत्त्व प्राप्त होत आहे। ज्ञानदा, सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।